नमस्कार, मी आहे ममता. एम ए पाटील किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण भेंडी मसाला बनवणार आहोत. हा बनवायला अगदी सोपा आहे आणि हा कमी साहित्यात आणि आपण हा घरच्या मसाल्यामध्येच बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम भेंडी घेतली आहेत. भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत आणि मध्ये असे कट करून लांबट तुकडे करून घेतले आहेत. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या आणि थोडं आलं घेतलं आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आणि 1 कांदा लांबट काप केलेला. आता हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हे चॉपरमध्ये सुद्धा चॉप करून घेऊ शकता. तर हे बघा, जाडसर वाटण तयार आहे आणि त्यासोबतच मी 1 टोमॅटोची पेस्ट सुद्धा करून घेतली आहे. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल किंवा तूप घालायचं आहे. इथे मी तूप घेतलं आहे. यामध्ये भेंडी घालायची आहे आणि 1 मिनिटभर तुपावरती परतून घ्यायचे आहेत. परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी आता 1 चमचा बेसन, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि थोडं मीठ घालून मिक्स करून परतून घ्यायचं आहे. भेंडी थोडी वरतून क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायची आहेत. ते इथे भेंडी परतून झाली आहेत. आता ही मी काढून घेते. आता पुन्हा त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम केले आहे. यामध्ये 1 चमचा जिरं, थोडंसं हिंग घालायचं आहे. आता ह्यामध्ये जाडसर केलेलं लसूण कांद्याचं वाटण घालायचं आहे. आता कांद्याला ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर कांदा परतून झाला आहे. आता ह्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची आहे आणि मिक्स करायची आहे. तर इथे मी टोमॅटो सुद्धा परतून घेतला आहे. आता यामध्ये अर्धा छोटा चम्मच हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे मसाले 2-3 मिनिटं परतून घ्यायचे आहे. तर इथे मसाला परतून झाला आहे. आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे. तर इथे मी जवळजवळ अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार ठेवायची आहे. आता ह्यावरती 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. तर हे बघा, ग्रेव्हीला मस्त तेल सुटलं आहे. आता ह्यामध्ये फ्राय केलेले भेंडी घालायची आहेत आणि मिक्स करून घ्यायची आहे. तर भेंडी फ्राय करताना आपण बेसन घातलं होतं, त्यामुळे ग्रेव्ही थोडी घट्ट होईल. आता यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा आहे. तर इथे ग्रेव्ही तुम्हाला जेवढी घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर ह्यामध्ये मी थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते. आता ह्यावरती पुन्हा 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. तर 2 मिनिटं झाली आहे. भाजी मस्त बनवून तयार आहे. आता ह्यामध्ये अर्धा चम्मच कसुरी मेथी घालायची आहे. त्यानंतर इथे मी दुधावरची साय घेतली आहे. दुधावरची साय टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही नाही घातलं तरीही चालेल. इथे मी 1 चमचा साय टाकली आहे. ही आता मी मिक्स करून घेते आणि 1 मिनिटभर झाकण ठेवते. तर हे बघा, भाजी मस्त तयार झाली आहे. गॅस बंद करून घेते आणि कोथिंबीर घालून सर्व करून घेते.
तर इथे घरच्या मसाल्यामध्ये मस्त भेंडी मसाला तयार झाला आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि असं छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.